नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पोर्टल हे विद्यार्थ्यांसाठी सुरू झालं आहे का? पोर्टल सुरू झालं म्हणजे नेमकं काय झालं? आता ज्या जाहिराती येणार आहेत त्या विद्यार्थ्यांना दिसू शकतील का? जाहिराती अपलोड करण्यासाठी 1 महिन्याचा वेळ देण्यात आलेला आहे. हा वेळ एक्सटेंड होऊ शकतो का? विद्यार्थ्यांना जाहिराती कधी बघायला मिळू शकतात? जॉइनिंग कधीपर्यंत होण्याची शक्यता आहे? क्रीडा शिक्षकांच्या जागा यामध्ये येतील का? आणि सध्या विद्यार्थ्यांनी काय करायला हवं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अत्यंत कमी वेळेमध्ये आपल्या सर्वांना देण्याचा प्रयत्न करणार आहे. सीधी बात नो बकवास. पहिला प्रश्न आहे, पोर्टल विद्यार्थ्यांसाठी सुरू झालं का? नाही. पोर्टल सुरू झालं म्हणजे नेमकं काय झालं? तर सध्या ज्या काही आस्थापना आहेत, ज्या शाळा असतील, तर त्यांना जाहिराती तयार करण्यासाठी, लक्षात घ्या, जाहिराती जनरेट करण्यासाठी पोर्टल सुरू झालेलं आहे. ह्या जाहिराती सगळ्या जनरेट झाल्याच्या नंतर वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित कराव्या लागतात शाळांना. लक्षात घ्या, मी काय सांगतोय, फक्त जाहिराती जनरेट होतील. जनरेट झाल्याच्या नंतर त्या जाहिराती डाउनलोड करून वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित कराव्या लागतील. त्या प्रकाशित झाल्याच्या नंतर विद्यार्थ्यांसाठी प्राधान्यक्रमासाठी पोर्टल सुरू होईल. म्हणजे सध्या विद्यार्थ्यांसाठी पोर्टल सुरू होणार नाही. आताच्या येणाऱ्या जाहिराती विद्यार्थ्यांना दिसतील का? अजिबात दिसणार नाहीत. 30 जून पर्यंत तुम्हाला एकही जाहिरात त्या ठिकाणी दिसणार नाही. जाहिराती अपलोड करण्यासाठी 1 महिन्याचा वेळ दिलेला आहे. तो आणखी वाढून मिळू शकतो का? हो, डेफिनेटली 8 ते 10 दिवस किंवा 15 दिवसांची वेळ यामध्ये डेफिनेटली वाढून दिल्या जाईल, म्हणजे दिल्याच जाईल, याच्यामध्ये काही शंका नाही. विद्यार्थ्यांना जाहिराती कधी पाहायला मिळतील? मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जाहिराती डाउनलोड म्हणजे जनरेट होतील. ज्यावेळेस सगळ्या यांच्या जाहिराती जनरेट होतील तर त्यावेळेस ते काय करतील, वृत्तपत्रांमध्ये देतील आणि ते पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरण्यात येतील. अशा पद्धतीने त्यावेळेस सांगण्यात येईल. या प्रोसिजरला मला असं वाटतं साधारणतः 10 जून पर्यंतचा वेळ लागू शकतो. होऊ शकतं हा वेळ 15 जून पर्यंत सुद्धा लागेल, यामध्ये काही शंका नाहीये. पुढे बघा, जॉईनिंग कधीपर्यंत होण्याची शक्यता आहे? आता लक्षात घ्या, 15 जून पर्यंत फक्त प्राधान्यक्रम भरल्या गेलेत. तर त्या म्हणजे 15 जून पर्यंत फक्त जाहिराती जनरेट झाल्या, त्या वृत्तपत्रांमध्ये आल्यात. तर त्यानंतर मग प्राधान्यक्रम द्यायला साधारणतः 10 ते 15-20 दिवस, 15 दिवस देतील, 20 दिवस देतील किंवा आणखी थोडासा जास्त वेळ देऊ शकतात. म्हणजे तुम्ही साधारणतः लक्षात घ्या, प्राधान्यक्रम भरायला आपल्याला जून महिना टोटली जाणारच आहे, यामध्ये काही एक शंका नाहीये. त्यानंतर मग जो टाइम टेबल आहे तो मी तुम्हाला ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल. या व्हिडिओमध्ये आपल्याला फक्त हे जे आता जे प्रश्न घेतलेले फक्त तेवढेच घ्यायचे आहेत. पुढे आहे की जॉईनिंग कधीपर्यंत होण्याची शक्यता, मी तुम्हाला सांगतो जुलैच्या पुढे जाईल. क्रीडा शिक्षकांच्या जागा यामध्ये येणार आहेत का? हो, डेफिनेटली येणार आहेत, त्याच्यामध्ये काही शंका नाहीये. सध्या विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे? सध्या विद्यार्थ्यांनी सगळ्या लग्नांमध्ये जायला पाहिजे, डीजेवरती डान्स करायला पाहिजे, नागिन डान्स करायला पाहिजे. तुम्हाला जे डान्स असतात ते करा. हळदीमध्ये नाचा, आंबे खा, टरबूज खा. तुम्हाला जे करता येईल म्हणून ते करा. कच्चे आंबे खा, पिकलेले आंबे खा, ते कुठला आंबे असतात ना, काय ते कोकणामध्ये हापूस आंबे, ते खा. आंब्याचा रस तुम्हाला जे करायचं ते उद्योग करा. आमच्या विदर्भामध्ये असं म्हणतात की वांग्याची भाजी, गपगप शिरा खा. काही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला दीड महिना आणखीन काहीही काम नाहीये. रिलॅक्स राहा. इंटरव्ह्यूची तयारी करा. पुस्तकं छानपैकी वाचा. तुमचा वेळ जसा जाता येईल तसं जा. कोणताही युट्यूबचा व्हिडिओ बघू नका. दीड महिना तुमच्या डोक्याला काहीही काम नाहीये. शेवटचा प्रश्न, सध्या विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे? तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे काय आहेत ना, तेवढे तयार ठेवा चांगल्या पद्धतीने. बाकी काहीही काळजी करू नका. युट्यूबचे व्हिडिओ पाहणं बंद करा. खूप खूप धन्यवाद.